तुटती भवा एका जनार्दने एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ पूर्ण करते मनोरथ पूर्ण करते मनोरथ पूर्ण करते मनोरथ करते मनोरथ पूर्ण करते मनोरथ साधती साधने साधती साधने भवाचे बंधन भवाचे बंधन तुटते भवाची बंधने तुटती भवाची बंधने भवाची बंधने तुटती भवाची बंधने गोपार गोमाई गोपाल रमाई गोपार गोमाई गोपाल कुमारी 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 हॅलो हरी प्राप्ती श्रीरूपाय हरी प्राप्ती श्रीरूपाय हरि प्राप्ति सिरुपाय हरि प्राप्ति सिरुपाय हरि प्राप्ति श्रीरूपाय हरि प्राप्ति श्रीरूपाय हरि प्राप्ति सिरुपाय हरि प्राप्ति सिरुपाय धरावे सदा धरावे सदा धरावे 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 संता ते पाय धरावे संता ते पाय धरावे संता पाय गेले साधने
हरि प्राप्तिसी उपाय, हरि प्राप्तिसी उपाय धरावे संतांचे ते पाय, येणे साधती साधने तुटती भवाची बंधने, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, येणे साधती साधने तुटती भवाची बंधने, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, येणे साधती साधने तुटती भवाची बंधने, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, आमच्या कृपादाने कथेचा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय, मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वाताजमता वानरुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, शरदेन्द्र समाकारे प्रब्रह्मस्वरूपिणी वासरास्फिटनिलये सरस्वती नमोस्तुते, उभारिला ध्वज तिन्ही लोकांवर, उभारिला ध्वज तिन्ही लोकांवर, उभारिला ध्वज तिन्ही लोकांवर, उभारिला ध्वज तिन्ही लोकांवर, ऐशी चराचरी कीर्तीच्या, ऐशी चराचरी कीर्तीच्या, ऐशी चराचरी कीर्तीच्या, ध्वज तिन्ही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती यांचे, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीपती कळा, हरिप्राप्तीसी उपाय, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, येणे साधती साधने तुटती भवाची बंधने, विठ्ठल विठ्ठल
नारायाच्या सेवका शरण आलो मने तुका तया माझे दंडवत कपी कुळे हनुमंत शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही विठ्ठल करता निवडलेला अभंग पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ लाडके भक्त संत शिरोमणी पैठण रहिवासी शांतीब्रह्म नात्राया यांचा संतांचं महात्म्य सांगणारा किंवा ज्या साधकाला देव प्राप्त करून घ्यायचा आहे अशा साधकाला देव प्राप्तीचं साधन सांगणाराचा अभंग चिंतनासाठी निवडला विठ्ठल. अभंगाला सुरुवात करण्या अगोदर सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताहाला 19वे वर्ष संपून आता पुढला येईल 18वा असणार वर्ष संपून 19व्या वर्षामध्ये असणारं पदार्पण झालं. पांडुरंगाच्या चरणी अशीच प्रार्थना जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत असणारा अखंड हरिनाम सप्ताह असाच असणारा चालावा. त्यानिमित्तानं असणारं आलेलं आमंत्रण तसं 4 वर्षापासून गुडमुळ चालू लागलं पण लोक हुशार आहे. टेस्ट केल्याशिवाय महाराज लाईत नाहीत. वायरात प्रत्येकालाच लाईट नसते पण त्या टेस्टर लावल्याशिवाय त्याला धरतात काय महाराज. अरे फेसबुकला जरा दिसाले बरं आहे काय की म्हणून असणारा आलेलं आमंत्रण महाराज तसं आमंत्रण संपूर्ण असणारं पुंड परिवार म्हणजे जेवढी गावातली पुंड मंडळी आहेत आणि जेवढी गावातली असणारी डक पाटील मंडळी आहेत दोन्ही पाटील परिवारातर्फे आलेलं आमंत्रण मीटिंगच्या दिवशी जेवढे होते तेवढ्याने शिफारस केली कार्यकर्त्यांकडे. होय भाऊसाहेब काशीनाथ महाराज भागवत महाराज असतील आमचे गंगाधर महाराज असतील ओम पाटील असतील सगळ्यांच्या वतीनं असणारं कसं एखादं नाव विसरलं तर मला फाशी लाग. त्याच्यापेक्षा जेवढी नावाची मंडळी आहेत तेवढ्यांच्या वतीनं आलेलं आमंत्रण आणि तुमच्या परिसराचं खरंच असणारं वैभव नावही असणारं वैभव आहे महाराज. धन्य माता पिता तयाची या गोड असणारं महाराज वाजवतात. वाजवण्यासाठी इंद्राची कृपा लागते महाराज आणि ती इंद्राची कृपा असणारी वैभव महाराजाला असणारी प्राप्त झाली. गोड असणारं वाजवतात महाराज. चंद्रा सूर्यासारखे असणारे दोन्ही कोण त्यांनाही असणारं जय हरी आणि तुमच्या परिसरातलं असणारं वैभव हरी महाराज नारायण महाराज सुद्धा असणारे आणि मार्कंडकर मंडळी आमचे शावकार असतील शिवाजी मामा असतील गावातील संगीत भजनातले काही कार्यकर्ते असतील आणि पुन्हा आज असणारे विशेष करून आलेले आमचे हरिभक्तीपरायण गणेश महाराज हिंगोलीकर आणि रावसाहेब मामा झरीकर आणि हे आमच्या जिकडं फक्त गंगेच्या पलीकडं आहे असे असणारे आमचे माऊली महाराज असतील. तुम्ही मार्कंडकर दगडगावकर मामा गंगाधर मामा विनेकरी गावातलेच का मार्कंडकर आणि पाऱ्याचे विनेकरी गावातलेच आहेत. संध्याकाळची जेवढे पाऱ्याचे विनेकरी आहेत त्यांना सगळ्यांना एकदा जय हरी महाराज. ही सगळी लोक निघून जातात आणि ती रामकृष्ण हरी म्हणत बसतात. खरंच हो रात्रच्या पाऱ्याच्या विनेकऱ्याला सप्रेम असणारं जय हरी. आणि आज विशेष करून असणारं आग्रहानं असणारे आलेले आमचे हरिभक्तीपरायण माऊली यूट्यूब चॅनलचे असणारं संचालक महाराजांचा एक चॅनलचा उद्देशच आहे जी माणसं तळागाळात लपून बसलेली आहेत अशा माणसांना वर काढण्याचं काम असणारं माऊली यूट्यूब चॅनल करतंय. महाराजांना सुद्धा असणारं जय हरी. आता सगळ्यांना जय हरी. सगळ्याचा नाव उल्लेख करणं कमी रमी जर झाला असेल तर सगळ्यांना क्षमा मागतो. तिकडं काठड्यावर बसलेली जर असं अलीकडं जर आलं
तर उत्तम होईल महाराज. कसं आहे पहा, मी तुमच्या परिसरातला आहे, पण दुसऱ्या जर जिल्ह्यातला तालुक्यातला जर महाराज आला आणि तुम्ही अशी जर कांट्या कोपऱ्यानं बसलेली दिसली की नाही, आम्हा लोकाला पोटात ते राहत नाही महाराज. ते दुसरीकडे जाऊन पाकडतात. कोण्या गावाला गेलो आम्ही, अमुक अमुक गावाला गेलो होतो, बसायचं सुद्धा वळण नाही. हे आपल्यात आपलं आहे. माझा बोलण्याचा राग येऊ देऊ नका, हात जोडून विनंती करतो. कसं आहे पहा, मधुमामा भकीला बसण्याचे 2-3 फायदे आहेत. आता ही लोक कीर्तन ऐकायलाच येतात याची शाश्वती नाही. भकीला बसलं 16 येते, मळा येते, कळना गेलं तर उठून पळा. पुढे बसल्यावर जाता येते का होय महाराज? एकदा माझ्या बोलण्याचा राग येऊ देऊ नका कृपया. मंडपा पैसे खर्च करून मंडप टाकलाय की देव कोणाकोणाला आवडतंय हातावरी करा बरं. हातावरी करा. देव कोणाकोणाला आवडतंय? माय आवडत नाही का देव? हातावरी करा. पाठी मागलेला का हात नाहीत की काय? देव कोणाकोणाला भेटा वाटतंय त्यांनी हातावरी करा महाराज. देव घरी यावा असं कोणाकोणाला वाटतंय? भागवत महाराज वाटणार काय? मग हातावरी करा. देवा घरी कोणाकोणाला जावं वाटतंय? आता हातावरी करा. मायो कसं आहे पहा, देव प्रत्येकाला आवडतो, देव प्रत्येकाला घरी वाटतं, पण आपल्याला देवा घरी होय जावाट ना की. माझ्या लेकर लय हुशार हो. काल त्या मकर संक्रांतीच्या दिवशी एक लेकरू शाळेत निघालं. त्या लेकराला म्हणलं पप्या लवकर निघाला शाळेत, डबा काय घेतला? महाराज पुरणाची पोळी घेतली म्हणला. मी म्हणलं देशील का खायला? खा म्हणला. डबा काढून दिला, पुरणाची पोळी खाल्ली. मी म्हणलं आता आईनं जर विचारलं पप्या डबा खाल्लास काय, तर काय म्हणशील? खाला म्हणला कुत्र्यानं खालो. होय महाराज, हे लेकरांच्या नादी लागून हे लेकर फार असणारे विचित्र आहेत महाराज. महाराज असणार तुम्हा आम्हाला जे जन्म देवानं दिलाय की नाही, तुम्ही आम्ही देवाला जबान करून जन्माला आलो एवढे ध्यानात ठेवा सगळेजण. ज्या वेळेस आपण आईच्या उदरामध्ये होतो त्यावेळेस देवाला जबान करून आलो महाराज. आता आईच्या उदरामध्ये असणारं महाराज असं बसायला चटई नसते, थंडी वाजायला म्हणून पांघरायला नसतं, गरमी व्हायली म्हणून काय कूलर नसतं. मातेच्या उदर कोहरी विष्टा मूत्राच्या दातरी, काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळमूत्र जाना क्षणा क्षणा ध्यात असे. आईच्या उदरामध्ये खाली मुंडक वरी पाय असते आणि तिथलचं दुःख सहन होत नव्हतं, त्या यातना सहन होत नव्हत्या, म्हणून देवाचा धावा करू लागले. एक वेळ करी या दुखावे गे, एक वेळ करी हो या दुखावे गे, एक वेळ करी या दुखावे गे, एक वेळ करी या दुखावे गे.
दुरिताची जाळे उगवडी. देव म्हणले या गर्भातून या दुःखातून तुला बाहेर काढतो. त्यावेळेस हा जीव असणारा देवाला म्हणला महाराज, आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस. देवाला जबान करून आलो तुम्ही, आम्ही बसलेले ध्यानात ठेवा महाराज. देवाला नवस करून आलो. एकदा जर दुःखाच्या बाहेर काढलं, रात्रंदिवस काय करील भजन. मग प्रत्येकानं नवस केलाय की नाही? केलाय की महाराज? केला की नाही? तिकडे कोपऱ्यावर बसलेले केलाय की नाही नवस? काशीनाथ महाराज केलाय की? मग फेडायचा कवा सांगा आता? कारण तुम्हा आम्हाला देवे दिला देह भजन गोमटा, तो या झाला फाटा बाजी. हे मनुष्य जन्म पुन्हा नाही. मनुष्य जन्म दोनच कारणानं माणसाला भेटतं, एवढं ध्यानात ठेवा. एकटा असणार पाप पुण्य समान समी, तरीच पाविजे कर्मभूमी. किंवा पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. हानी गेली नदया येवोनी हानी गेली. पाप पुण्य पाप पुण्य करुणे जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. दोन कारणानं माणूस जन्माला येतो. पाप आणि पुण्य समान झालं तर या कर्मभूमीवर जन्माला येतो. आणि दुसरं कारण आहे बारीनं जन्माला येतो महाराज. एक एक योनी कोटी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा घातलो आणि मग असणारा जन्माला आलो. मग आलेला जन्म असणारा देव प्राप्ती करण्याकरता तुमचा आमचा असणारा जन्म आहे महाराज. आलेला जन्म वाया जाऊ देऊ नका. सहजासहजी असणारा जन्म भेटत नाही. एका राजाची प्रकृती बिघडली आणि प्रकृती बिघडल्यानंतर अनेक वैद्य असणारे आले राजाला दुरुस्त करण्या, पण राजा दुरुस्त होत नव्हता. आणि एक दिवस एका वैद्यानं सांगितलं, राजा मी दुरुस्त करील पण औषधासाठी जिवंत कावळा लागेल. आता राजाला कावळ्याचं काय नवलंय महाराज? शिपायानं सांगितलं, ऐका, जो कोणी राजाला जिवंत कावळा औषधासाठी आणून देईल त्याला 5 गाव असणार बहाल करण्यात येतील. दौंडी असणार पूर्ण गावानं फिराले ना अख्खं गाव कावळ्याच्या शोधात लागलं. आणि असंच गोदावरीच्या घाटावरती एक आंधळा व्यक्ती स्नान करीत होता. आणि ते शिपाई गावात घाटानं फिरून 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 गंगेच्या काठानं थकले आणि घाटावर जाऊन बसले आणि आंधळा आतमध्ये स्नान करीत होता. आंधळ्याचं स्नान संपलं आणि असं पाणी फिरवताना सूर्यनारायणाला नमस्कार केला ना अशी टाळी वाजवू लागली. जशी टाळी वाजवली तसं त्याला कावळा सापडला महाराज. आणि ते घाटावरून शिपायानं पाहिलं. शिपाई एकमेकाला म्हणू लागले, बघ आपल्याला जे पाहिजे ते या आंधळ्याकडे, आपण त्याला मागू. आंधळ्याला त्यांनी विचारलं, आंधळ्या तुझ्या हातात कावळा सापडलाय, तो आम्हाला देशील का? आंधळा म्हणला, इळभर पारापाशी बसतो म्हणला, कोणी रुपया दे ना. कावळा का तुम्हाला फुकट वाटला का? शिपाई म्हणले 5000 दे. आंधळ मोठं हुशार होतं महाराज. पहिलीच बोली 5000 लागली म्हणजे वस्तू साधी नाही. नाही म्हणला 5000 भेटत नाही. शिपाईने सांगितलं, हे बघ ही जर वस्तू राजाच्या दरबारात पोहोचली तर 5 गाव असणारे तुला बहाल करण्यात येते. आता हे जाणून बुजून काय होतं, आंधळ होतं महाराज. आणि 10 फुटाच्या अंतरावर शिपाई थांबले आणि याने सांगितलं, आता सौदा जुळायसारखा हा घ्या असणारा कावळा म्हणला. आता हे 10 फूट लांब होते. आता त्या शिपायाच्या हाताला कावळा लागला नाही, कावळा असणारा उडून गेला. आता दृष्टांतावर या. आंधळा म्हणला 2 मिनिटं थांबा, 8 कावळा आणून देतो.
यानं किती जन्म टाळी वाजवल्यावर त्याला कावळा भेटेल? पावला हा देह कागदारी न्याय, पावला हा देह कागदारी न्याय, नगलो उपाय गलो आले, नगलो उपाय गलो आले. हा नरदेव सहजासहजी भेटला नाही. पावला हा देह कागटाळी न्याय, न घडो उपाय घडो आले. चुकून आंधळ्याच्या हातात जसा कावळा सापडलाय तसा तुम्हा आम्हाला चुकून नरदेह सापडलाय. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव, नका करू संसार सरमारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका गुंतू विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तू विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव म्हणा वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना. या जन्मात म्हणता येते बर का. पहाटेचं भजन आहे महाराज. बऱ्याच लोकाला टेन्शन येते हो. पहाटेचं भजन लागाव होय महाराज. खरंच तुमच्याच गावात नाही, गावोगाव हीच अवस्था आहे महाराज. पण पहाटेचं भजन सगळ्या भजनाचा सार आहे महाराज. गोड भजन महाराज सकाळचं. महाराज म्हणले वासुदेव वासुदेव म्हणा. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नाशे जीवपन भव रोग. देवानं कशाला दिले महाराज? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी सरपंच पद, जेने तू जोडसी आमदार पद. कशासाठी? जेने तू जोडसी. बस देव जोडण्यासाठी तुम्हा आम्हाला नरदेव भेटलाय. निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव हो मनाचे होते, धरावे. निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव हो मनाचे होते, विकाची तीन धरा. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव होऊ जे म्हणती. जे होता येतंय याच देईकडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे. आता सप्ताह चालू आहे महाराज. किती बैलाला असणार इकडे ये वाटलंय, किती बकऱ्याला इकडे ये वाटलंय. आता आजूबाजूला म्हशीचे गोटे आहेत महाराज. कवा म्हैस म्हणली का महाराज? पांडे महाराजांचं कीर्तन आहे, जाते कीर्तनाला. हो गोपीनाथ.
म्हणून हे तुम्हा आम्हालाच ज्ञान आहे. म्हणून असणार तुम्हा आम्हाला पवित्र नरदेह भेटलाय. आलेला नरदेह वाया जाऊ देऊ नका. सगळे असणारे शांती ब्रह्म नाथरायाकडे गेले. नाथरायाला म्हणू लागले, महाराज आम्हाला नरदेह भेटलाय. नरदेहामध्ये देव प्राप्त करायचा आहे. पण ते देव कशाला भेटल? महाराजांनी अभंगाच्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. ज्याला देव प्राप्त करून घ्यायचाय अशा साधकांना हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. ज्याला देव प्राप्त करायचाय त्यानं संतांचे पाय धरा. देव प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. महाराज बरोबर माडी घालून बसा की रे. ज्यांच्या मनात त्याचे गुडगी लेकर विचित्र आहात. एका लेकरानं प्रश्न केला मला. महाराज म्हणला टप गुळगुळ 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 भत ब्या. काय सांगा म्हणला. काय प्रश्न होता? टप गुळगुळ 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 भत ब्या. पटकन सांगा महाराज मला. कीर्तनाला उशीर व्हायला. बाई हे गात्यात नाही, ज्ञानेश्वरीत नाही, हे नेमकं आहे तरी काय? म्हणलं तू सांग. म्हणलं आजचं पाकिट मला. मी पाकिट जिरायला तर हरकत नाही, पण दुसरं कोणी विचारल्यावर आलं पाहिजे नाही. मला काही हरकत नाही. जे पाकिट देतील ते तुला देतो, पण सांग. सांगतोस की कसं करतोस? सोपं आहे किंवा महाराज म्हणला. एवढं कळना का तुम्हाला? माझं शेतात घर आहे म्हणला. घराच्या पाठीमागं कौट आहे म्हणला. कौट पिकलेत म्हणला. कौट पिकला की टप कुण्या पत्रावर पडतंय म्हणला. नालीना असा गुळगुळ 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 घुलत येतंय म्हणला. खाली शेळी बांधलेली म्हणला. तिच्या पाठीत भटकुण्या पडते म्हणला. पडल्यावर बिया करते म्हणला. एवढं सोपं ये ना का म्हणला महाराज तुम्हाला? हे पुढी बसलेत खरं आहे, पण याच्या नादी लागू नका महाराज. लेकर खरंच विचित्र राहतो. रामायणामध्ये असणारा महाराज गोड एक पार्ट आहे बघा. गोड असणारा विषय आहे. दुपारच्या सत्रामध्ये रामायण चालू आहे महाराज. रामायणामध्ये एक भिल्ल जमातीत जन्माला आलेली एक भिल्ली नाही महाराज. भिल्लांचा राजा शबर, शबराची कन्या शबुरी. आपली मराठी फार गोड आहे बरं का. मिथिलेचा राजा आहे. मिथिलेचा राजा जनक, जनकाची हिमालय पर्वत आहे, पर्वताची. तसं भिल्लांचा राजा शबर आणि शबराची कन्या शबुरी. अल्पशा वयात लग्न करण्याची पद्धत असल्यामुळे तिच्या पित्यानं लग्न जमवलं आणि अंगणामध्ये दारूचे माठ भरलेले, बोकडांची दावण बांधलेली. आणि अल्पशा वयातल्या शबरीनं विचारलं, बाबा ही बोकडांची दावण, दारूचे माठ भरलेले हे कशा करता?
त्यावेळेस तिच्या पिताश्रीनं सांगितलं, अगं पोरी, उद्या तुझं लग्न आहे आणि याची मेजवानी दिल्याशिवाय पाहुणे खुश होत नाहीत. उद्या हे कापायची बाबा. कोण म्हणलं ना, आपले पाहुणे आहेत महाराज, रविवार बघून येणारे, असे रुमण्यानं हाणले पाहिजेत. रुमण्यान मांस खात हाऊस करी जोडोनी वैरी हे विलासे. जेवढ्यांना माळा नाही तिकडे कट्ट्यावर बसलेले, मंडपात बसलेले, अरे परो माईचा माळा घाला. महाराज म्हणले जोडोनी वैरी. तिथं गेल्यावर विचारतात, हो पातके करिता हे पुस्तक होशील तू, होशील तू, काय उत्तर देता होशील तू, होशील काय उत्तर देता होशील काय उत्तर पातके करिता पुढे आहे पुसता, पातके करिता पुढे आहे, पातके करिता पुढे आहे पुसता, पातके करिता पुढे आहे काय उत्तर देता होशील तू, काय उत्तर देता होशील सगळ्यांना हात जोडून विनंती, एवढाले गोड असणारे सप्ते होतात. सप्त्याला महाराजांना मोठी मोठी नारळाखाली पाकिटं असतात. आता या 10 वर्षामध्ये फक्त एकच प्रोग्राम चालू आहे, गावाची पट्टी जमा करायची, महाराज मोठे करायचे, पण गाव सुधारायचं एकच. माळा घाला. कसं आहे पहा तुम्ही, आम्ही मेल्यानंतर, मेल्यावर तुळशीचे पानं घालून जर या शरीराचा उद्धार होत असेल तर जिवंतपणे माळ घालून मेल्यावर किती चांगले आहे महाराज. व्यसनाच्या आधीन जाऊ नका. सगळी तरुण मंडळी कांट्या कोपऱ्यात वठ्यावर बसलेली, ऐकू येऊ लागले का? माळा घाला. ज्यांनी घातल्या नाहीत त्यांनी काल्याच्या दिवशी घाला. व्यसनापासून दूर राहा. पण हे सांगायची गरज नाही, लोकांना सगळ्याला कळतंय महाराज. तंबाखू खाल्याला कळणार का? त्या चिठ्ठीवर लिहिलेलं राहते महाराज, कर्करोगापासून. दारू पिणाऱ्याला कळणार का? आपले संसार उठाले दारू पिऊन. हो, सगळं कळतंय पण ओळखच नाही महाराज. काय भानगड आहे? जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. शबरी म्हणू लागली, बाबा याची मेजवानी दिल्याशिवाय पाहुणे खुश होत नाहीत. हे पा भिल्लानं सांगितलं, हो पोरी, उद्या सकाळी लग्न लागण्याच्या अगोदर यांना कापणार. शबरी झोपली आणि रात्रभर असणार शबरी विचार करू लागली, महाराज माझा जर जन्म झाला नसता, गोजीरवाण्या पशुचा बळी गेला नसता. रात्रभर विचार करते. मध्यरात्री शबरी जी उठली आणि जी अरण्यात निघून गेली, मरेपर्यंत बापाला पुन्हा मरेपर्यंत बापाला दिसली नाही. बरं, भिल्लांचा राजा होता, कप्पा ना कप्पा अरण्य पिंजून काढलं, शबरी सापडली नाही. याची कारण तुलसीदासांनी तुलसी रामायणात सांगितलं. एक मेलेला उंट, त्याचं पोट फुटलेलं, कोले कुत्रे तोडतात, दुर्गंधी सहन होत नव्हती. शबरी तिथपर्यंत आली आणि शबरीनं विचार केला, मेलेल्या पशुजवळ आश्रयानं राहावं, ती पशु असणारी वाचतील. दुर्गंधी सहन होत नव्हती. शबरी तिथं लपून राहिली. त्या दुर्गंधीमुळं तिकडे कोणी फिरकलं नाही आणि शबरीच्या पूर्व पुण्याईमुळं मातंगुरु देवांच्या सानिध्यामध्ये शबरी आली. शबरीने पंपा सरोवरापासून ते गुरुदेवांच्या आश्रमापर्यंत हाताने रस्ता साफ करायचा आणि फुलांचा अंथरूण टाकायची. किती दिवस? दिवस नाही. किती महिने? महिने नाही. किती वर्ष? वर्ष नाही. जन्मभर असणारा पंपा सरोवरापासून ते मातंगुरु देवांच्या आश्रमापर्यंत रस्ता साफ करायचे.
दाट पाल्याच्या झाडावरती लपून बसायची आणि म्हातारपणामुळे एक दिवस असणारा शबरीला खाली उतरायला उशीर झाला आणि पहाटे 4च्या सुमारास शिष्य समुदाय स्नाना करता निघाला. कुणीतरी आकृती आंधळामध्ये चुळबुळ करते. गुरुदेवानं पाहिलं कोण आहे. शबरी घाबरली. अति विनयानं असणारी उठून उभी राहिली. म्हातारी झालेली, सुरकुत्त्या पडलेल्या, केस पांढरे झालेले. गुरुदेव, मी एक भिल्ल जमाती जन्माला आलेली भिल्ली नाही. का चोरून सेवा केली पोरी? त्यावेळेस भिल्लीने सांगितलं, बाबा मी खालच्या जाती जन्माला आलेली, माझी सेवा तुम्ही स्वीकारता की नाही म्हणून चोरून सेवा केली. त्यास मातंग गुरुदेवानं सांगितलं, उच्च नीच काही नेणे भगवंता तिष्ठे भाव भक्त देखुनिया. पुरी हे तुकडे असणारे माणसानं निर्माण केले. पूर्व पुण्याईमुळं शबरी मातंग गुरुदेवांच्या सानिध्यात आली. महाराज सुंदरशी तिला पर्णकुटी बांधून दिली आणि अधूनमधून प्रवचन कीर्तन ऐकण्याची संधी शबरीला प्राप्त होऊ लागली. आणि एक दिवस असणारा मातंग गुरुदेव तिच्या आश्रमात गेले. गुरुदेवांचे डोळे पाणावले, डोळे भरून आलेले. आणि शबरीनं विचारलं, गुरुजी तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू? त्यावेळेस असणारं गुरुजीनं सांगितलं, पोरी हे आनंदाचे अश्रू आहेत. माणसं दोन्ही वेळेस रडतात बरं का. जास्त आनंद झाला तरी माणसं रडतात आणि जास्त दुःख झालं तरी माणसं. पण ज्या वेळेस दुःख होत आहे त्यावेळेस डोळ्यातून पाणी आलेलं गरम असते आणि आनंदामध्ये माणूस रडतय त्यावेळेस आलेले आनंद अश्रू काय असतात? थंड असतात. गुरुदेवांचे डोळे पाणावले. गुरुजी कशा करता रडता? त्यावेळेस मातंग गुरुदेवानं सांगितलं, अगं पोरी, हजारो वर्ष असणारे तप करणारे योगी मुनी ध्यानी तपी त्यांच्या स्वप्नात देव येत नाही. तो ब्रह्मांडाचा मालक एक दिवस तुझ्या आश्रमात येणार. गुरुजी तुम्ही नाही राहणार? त्यावेळेस मातंग गुरुदेवानं सांगितलं, अगं पोरी, जो कोणी पहिला पुरुष तुझ्या आश्रमात येईल तो देवच असेल, दुसरा पुरुष तुझ्या आश्रमात येणार नाही. गुरुजी असणारे निघून निजधामाला निघून गेले. हे ज्यावेळेस शबरीला सांगितलं ना त्यावेळेस रामाचा जन्म व्हायचा होता. किती दिवस शबरीनं वाट पाहिली असेल. भविष्य काळाच्या चिंतनात शबरी मग्न आहे. पंपा सरोवरापासून चौकडची आश्रमाची असणारी रस्ती झाडायचे. माझा राम येईल, मी बसायला देईल, कुंकुम मार्जन करीन, खायला असणारी बोरं देईल. भविष्य काळाच्या चिंतनात शबरी मग्न आहे. दिवसभर असणारी व्यवस्था करायची, संध्याकाळ झाले की कपाळ बडून रडायची. मंदो हमारो भाग्य. आज सुद्धा असणारा देव आश्रमात आली नाही म्हणून शबरी रात्री रडायची. पुन्हा सकाळी उठायची, आश्रमात चौकडून असणारा स्वच्छ करायची, फुलांचं अंतरण करायची. आणि तो असणारा भाग्याचा दिवस उजळला. भगवंत पुढं आणि लखन असणारा पाठीमाग. असं करत 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 असणार त्या ठिकाणी आश्रमामध्ये असणारा देव आला. देव आल्याबरोबर शबरीनं डोळे बंद केले. डोळे बंद का केली याची 2 कारणं तुलसीदासांनी रामायणामध्ये सांगितली. स्वतःचा स्वतःवर विश्वास बसना म्हणून डोळे बंद केले आणि डोळे बंद करून आठवण करण्याची एक पद्धत आहे, स्मरण करण्याची एक पद्धत आहे. डोळे मिटवले. गुरुजी तुम्ही दिलेला शब्द खरा झाला. ब्रह्मांडाचा मालक असणारा आश्रमात आला. आता शबरीला असणारे भगवंताचे पाय धुवायचे. पण शबरीकडे एकही पात्र नाही. महाराज जब मेरे राम जी का आवन होगा, जबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, जबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा,
आणि शबरी झाली. देवाचे पाय धुवायचे पात्र नाही. उभ्या आयुष्यामध्ये असणाऱ्या शबरीनं आपल्या आश्रमात पात्र ठेवलं नाही. तहान लागली तर पंपा सरोवराला जायची, भूक लागली तर फळं खायची, पण उभ्या आयुष्यात असणाऱ्या आश्रमात प्रपंचिक जीवनाला लागणारी वस्तू जमा केली नाही. हाता असणारी पुढं सरकावली. देवानं तिचा भाव ओळखला आणि शबरीनं पावलावरती डोकं ठेवलं. एवढी रडली अश्रूने भगवंताची पावलं धुतली. शबरी के पास भगवान के पाव धोने के लिए पात्र नहीं था, लेकिन पात्रता थी. हमारे घर में बहुत पात्र हैं, लेकिन भगवान के पाव धोने की पात्रता नहीं है. शबरीनं असणार पावलं धुवून काढली. भगवंतानं तिला सावध केलं. शबरी सावध झाली. शबरी त्यावेळेस भगवंताला असणारं शबरीनं द्रोणामध्ये असणारे बोरं खायला दिली. भगवंतांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले आणि लक्ष्मण म्हणला, दादा प्रत्येक बोर टोचलेलं आहे, म्हातारीला विचारा कशाची असणारी बोरं जमा केली. त्यावेळेस राम म्हणतो, लखन ज्या प्रेमानं ज्या भावनेनं मला कौशल्य आई साहेबांनी खाऊ घातलं, सौमित्रा आई साहेबांनी खाऊ घातलं, कैकईनं असणारं मला भरवलं, त्याच भावनेनं त्याच प्रेमानं असणार ती मला बोरा असणारी खायला देते. लखन खा. लक्ष्मण चतुर होता. लक्ष्मण चतुरच असता जरा. हाय काय कोणी? तेच आहे काय? बसला रे बापू. हाय काय? ही लक्ष्मण आजी चतुर असतात. विठ्ठल लक्ष्मण बोर खा. त्यावेळेस लखन म्हणला, दादा म्हातारला विचारा प्रत्येक बोर टोचलेलं आहे. त्यावेळेस भगवंताने विचारलं, अगं शबरी प्रत्येक बोर टोचलेले पाखरांनी खाल्लेली जमा केली का? त्यावेळेस शबरीने देवाला सांगितलं, अहो देवा माझ्या परमात्म्याला आंबटात्व तुरट बोर लागू नये म्हणून माझ्या शुद्ध दातांनी चाकलेली बोर तुमच्यासाठी जमा केली. त्या काळात कोणतं कोलगेट वापरीत असेल महाराज? उतिष्ठती फळे खाय भिलाटीची, आवडी तयाची, थोर प्रेमाचा भुकेला, देवाला काहीच लागत नाही मला. थोरा प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ दयाला, ऐका मै मावडीची बोरे खाय भिल्लाटीची. देवाला काहीच लागत नाही मला. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकून. दृष्टांत संपला आता सिद्धांतावर या. उभ्या आयुष्यामध्ये शबरीनं कोण्या मंत्राचा जप केला? उभ्या आयुष्यामध्ये शबरीनं कोणती तीर्थयात्रा, उभ्या आयुष्यामध्ये असणारं कोणत्या देवाला गेली नाही, कोणता मंत्र जप केला नाही. शबरीनं उभ्या आयुष्यात एकच केलं, मातंगुरु देवांच्या सानिध्यामध्ये राहिली, मातंगुरुजींच्या चरणाजवळ राहिली आणि ब्रह्मांडाचा मालक तिच्या आश्रमात. म्हणून हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. आता ते पाय म्हणले महाराज, ते हे पाय नाही, हे पाय जर एवढी गुणाची असती, उगा तुमचा मनाचा मोठेपणा आहे महाराज, तुमचे पाय लागू दे आमच्या घराला. हे जर पाय एवढ्याचे गुणाचे जर असते, रोज एक गाव बोंबलं फिरले असते. हे पाय नाही, ते पाय म्हणले ते. आणि ते जर पाय कोणाला सापडले, हरिप्राप्तीसी उपाय आणि धरावे संता ते पाय, ते पाय नाहीत, मार्ग दावून गेले आधी तेनेची पंथी चालो जाता. संतांनी जो मार्ग दाखवलाय त्या मार्गाने जर तुम्ही चालत गेला तर हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय.
आता ते पाय धरायला तुम्ही आम्ही सगळे निघालोत, नाही ना गडबड करू नका, तर ते पाय भेटतील याची गॅरंटी नाही, कारण संतांची भेट दुर्मिळ सांगितली. बहु अवघड आहे संत भेटे, बहु अवघड आहे संत भेटे, बहु अवघड आहे संत भेट, बहु अवघड आहे संत भेट, बहु अवघड आहे संत भेटे, बहु अवघड आहे संत भेटे, बहु अवघड आहे संत भेट, बहु अवघड आहे संत भेट. परी जग जेठी करुणा केली, 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 ऐसे वर्म मद दावी नारायणा, ऐसे वर्म मद दावी नारायणा. परी जग जेठी करुणा केली, 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 जबर मद दावी नारायणा, ऐ जबर मद दावी नारायणा. संतांची भेट महाराजांनी सांगितलं. बहु अवघड आहे संत भेटी, संतांची भेटच असणारी दुर्मिळ सांगितलं. चंद्रामृता सुखे सेववेल, चंद्रामृता सुखे सेववेल, चंद्रामृत सुख सेववेल, चंद्रामृत सुख सेववेल, आस्था जाता रवी धरवेल, आस्था जाता रवी धरवेल, बाहे हेळा सागर तरवेल, बाहे हेळा सागर तरवेल, त्या साधूची भेटी न होईना. परित्या साधूची भेटे न होईना. टाळी वाजवा, टाळी वाजवा. ऐसे कैस्याने भेटतील साधू, ऐसे कैस्याने भेटतील साधू, ऐसे कैस्याने भेटतील साधू, ऐसे कैस्याने भेटतील साधू. महाराजांना सांगितलं संतांची भेट अवघड आहे. चंद्रामृत सुखे सेववेल, आस्था जाता रवी धरवेल, बाहे हेळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटी न होई गा. ऐशी कैशी कसं आहे संत ओळखणंच कलियुगात कठीण आहे. महाराज म्हणले चंद्र आम्रत भेटणार नाही,
पण ते सुद्धा असणार तुम्ही आम्ही प्राप्त करू. समुद्र तरुण जाता येत नाही, पण या बाहुबळानं तोही तरुण जाऊ. पण आईसे कैसी आने भेटते साधू. आता संत कुणाला म्हणावं लय अवघड आहे. डोळे लावून विठ्ठल विठ्ठल हा बरं ते तरी बरं झालं. हायच तस. एका पोरानं प्रश्न केला मला, महाराज कापलं की गाणे म्हणतात का आहे सांगा मला पटकन. कापलं की गाणे म्हणतात सांगा की रे. एवढं कळ ना काय महाराज. कापलं की गाणे म्हणतात. हॅपी बर्थडे एवढं येईना काय महाराज. विठ्ठल गेला की रोग, झोपीचा रोग. संतांची भेट दुर्मिळ आहे. संत नवती जगा मानसाच्या सारिके, समुद्र नदी नोये पैगा. संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके. समुद्र नदी नोये पैगा, नदी नोये पैगा, लिंगा. संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके. संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके. जोपर्यंत सद्गुरु मोतीराम महाराज होते, जोपर्यंत मारुतराव महाराज होते, जोपर्यंत पेंडुशेलचे निवृत्ती महाराज होते, तोपर्यंत लोकांनी त्यांना त्रास दिला. संत मानले नाही महाराज. पण शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी. मेल्यानंतर त्या माणसाची किंमत कळते महाराज, तोपर्यंत कळत नाही. ही वेशभूषा संतांची. आता जी मी परिधान केली ही वेशभूषा संतांची, पण हे घातलेले संतच आहेत काय. एक माणूस इथं घेरावर गेला, इथं जवळ घेर आहे ना तुमच्या मार्कंडला, आहे की नाही. ए पुऱ्या तिकडे आहे की नाही घेर, आहे की घेर, आहे की घेर, आहे की माना हलवा बरं एकदा. आहे की घेर, आहे की इथं जवळ का माना नाहीत. पिंपळगावच्या लोकांना माना नाहीत की काय आहेत. मग इथं काय आहे जवळ मार्कंडला घेर आहे. एक असणारा महाराज घेरावरती गेला आणि पिवळा जरत असणारा गुळ पाहून आणला आणि घरी आणल्या. म्हणला हे बघ ऐक, साखरेमुळे असणारे शुगर वाढाली. म्हणला आज गुळ आणलाय आणि मस्त कडक गुळाचा चहा कर म्हणला. बाईनं आदण ठेवलं, ढेप काढली, दन कुणी असणारी फोडली आणि एक खडा असा टाकला आदनात. टाकल्याबरोबर असा कसा वाजला, निबर टन कुण्या वाजला. यानं हातपाय असणारे धुजेपर्यंत मालकीनीला असणार आधान आलं, पत्ती टाकली आणि ती अशी फिरवाली महाराज पातेल्याला. ते मधी गर 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 वाजले. हातपाय धुवून आलं, बैठकीत बसलं. अगं झालाय का चहा, घेऊन ये चहा. बाई म्हणली झालाय. पातेलं उचललं, कपामध्ये चाळणी धरली आणि ओतायला गेली. काळी झर मध्ये गिट्टी. काय दृष्टांत संपला. मुद्द्यावर या हसण्यासाठी सांगितलं नाही. गुळे माकून या दगड ठेविला,
वर दिसे भला लोकाचार, जसा गुळाचा खडी असणारी महाराज निब्बर गुळानं झाकून ठेवलेली आहे. दिसायला गुळ आहे पण मध्ये काय, तसे दिसायला संत आहेत. दंबे करू भक्ती सोंगदा अंतरी भावना वेगळिया. संत कुणाला म्हणाव, संत कुणाला म्हणाव, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी. संत कुणाला म्हणावं महाराजांनी व्याख्या सांगितली. संत तोची जाना जगी, दया क्षमा, ज्याचे अंगी आजचा अभंग चिंतनासाठी निवडलाय असे पैठण रहिवाशी शांती ब्रह्मनाथरायात ते खरे संत होते बरं का. दया, रामेश्वरचं पाणी काशीला नेऊन घालायचंय, संपूर्ण ब्राह्मण वृंद असणार यात्रेला निघाला आणि वाटेमध्ये असणार गाढव तळमळ करू लागलं आणि सगळीजण त्याच्याकडे पाहायची. पण नात्रायाचा नंबर आल्याबरोबर नात्रायाने रामेश्वरचं पाणी त्या गाढवाला पाजलं. दया, भूताची दया हे भांडवल संता, आपुले ममता नाही, आपुले ममता नाही. भूताची दया हे भांडवल संता, आपुली दया आपुली ममता भूताची दया भांडवल आपुली ममता नाही देई, आपुली ममता नाही भूताची आद्या भांडवल संता, आपुली ममता नाही दे. संतांचा जर मोठा कोणता गुण असेल तर प्राणी मात्रावर दया करणं हा संतांचा सगळ्यात मोठा गुण आहे महाराज. दया नात्रायणी दाखवली. क्षमा, येवन अंगावरी तुंकला, प्रसाद देवो निमुक्त केला. 100 वेळेस असणारा मुसलमानाचा व्यक्ती अंगावर थुंकला पण शेवटी प्रसाद देवोनी मुक्त केला. असे जर संत तुमच्या जीवनात आले, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. अजून एक टोकाची व्याख्या असणार तुकोबरायांनी संतांची केली बरं का. एकदम शेवटच्या टोकाची व्याख्या आहे महाराज. बाईलिसी अंदा निंदेशी जो मुका, तोची संत देखा तुका म्हणे. जो असणारा परस्त्री पासून असणारा लांब आहे, या वाणीनं कोणाची निंदा केली नाही, असा जर एखादा माणूस तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर आला, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. कसं आहे, संत ओळखणं आता कलियुगामध्ये
एक दृष्टांत आहे महाराज, भजन करा. विठ्ठल चला गोकुळामध्ये कृष्णानं एवढं सतवलं, गोकुळातले लोक म्हणले गोकुळी राहावे का जावे. यशोदे, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग, आम्ही राहावं की गोकुळामध्ये जावं, तुझ्या कृष्णानं तंग केलंय. अशीच बचत गटाची मीटिंग भरली. अध्यक्ष आहेत का माय, सदस्य कशा मुरक्या मुरक्या हसाल्यात मारा. आता काय हप्ता मालकाला मागायची गरज नाही. तरी त्या बाया परेशान होता म्हणा. मेला 21 देतो म्हणला होता, दीडच द्याले. काय करा, देईल माय देईल. 25 अर्थ बजेट निघाले की नाही मार्चच्या नंतर. देईल देईल हो देईल. बायांनी एक दाखवलं महाराज. माणसं म्हणायची बस तुला काय कळत नाही, बस घरात, तुला काय माहितीये बाहेरचं काय चाललंय ते. सगळी माणसं म्हणली महाराज निवडणुकीच्या टायमात. बाया म्हणल्या मेल्या तुला काय म्हणायचं म्हण. खट खट जाऊन बसलं दाबले. बायांचा लाभ आहे महाराज त्यांना. मी तर म्हणतो बायांना घर चालवता येतं याच्यात काही शंका नाही, पण राज्य कसं चालवावं, कोणाच्या हातात द्यावं या बायांना कळालं महाराज. खरंच हो. माणसं सगळी म्हणत अरे घोळ केला, अरे करू दे मग आलं की नाही. गोकुळामध्ये सगळे कृष्णाला असणारे कदरले आणि यशोदा आई साहेब रडू लागल्या. कृष्णा, रोज एक गारानं घरी येत रे कृष्णा, तुला करावं तरी काय. त्या म्हातारी गवळण म्हणली अगं यशोदे, आज चतुर्थी आहे आणि आपल्या गावातला असणार गणपती नवसाला पावतय, त्या गणपतीला कर नवस, तुझ्या लेकराला गणपती गुन्हा देईल. यशोदेनं असणार गणपतीला नवस केला, माझ्या लेकराला गुन्हा येऊ दे, 1000 मोदकाचा असणारा हरा तुला गणपती बाप्पा वाहते, माझ्या लेकराला गुन्हा दे. आता गणपतीला नवस केला ही बातमी कळाली कृष्णाला. कृष्ण म्हणले गणपतीचंही ओझं राहावं. एक मास देवे खोडी नाही केली, प्रचिती ते आली यशोदेसी. यशोदा म्हणली माय काय गणपती गुणाचा आहे. माय म्हणली माझ्या लेकराला गुन्हा आलाय आणि आता नवस फेडायचा आहे. दुसरी चतुर्थी आली. दुसऱ्या चतुर्थीला 1000 असणारे मोदक यशोदा आई साहेबांनी तयार केले. ती यशोदे ताटातली असणारे मोदक पाहिले की कृष्णाला असा हात लावायचा. कृष्णाला म्हणायची यशोदा, अरे कृष्णा, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण असणारी खायची नाहीत. आणि कृष्णाला एका हातात धरलं, मोदक असणारे घेऊन यशोदा आई साहेब असणाऱ्या गणपतीच्या मंदिरात आल्या. आणि आल्यानंतर असणारा महाराज काही पदार्थाची उणीव भासली आणि कृष्णाला सांगितलं कृष्णा मोदकावर लक्ष ठेव. कृष्ण म्हणला आई एवढा बोका इथं मोठा असल्यावर मांजराची काय ताकद आहे म्हणला येण्याची. तर यशोदा आई साहेब असणाऱ्या सदनामध्ये आणायला गेल्या. कृष्णानं असणाऱ्या गणपतीला दमदाटी सुरू केली. काय गणपती खायचेत का मोदक. गणपती चळचळ चळचळ कापू लागला. गणपती म्हणला यशोदेला कुणी सांगितले म्हणला नसते कुटाने करायला. मी नाही मी नाही मी नाही. गणपती चळचळ कापू लागला. कृष्णानं ते 1000 मोदकाचा हारा उचलला आणि पोटात टाकला आणि एका कोपऱ्यात जाऊन असणार लटलट कापत उभं राहिला. यशोदा असणारी घेऊन धूप घेऊन आली सदनाते. उदबत्ती असणारी घेऊन यशोदा आई साहेब आल्या. पाहते तर काय ताटात मोदकच नाहीत. कृष्णा मोदक कुणी खाल्ले. त्यास कृष्णानं सांगितलं आई तू खरंच भाग्यवान आहेस, खरंच काहीतरी तुझं पुण्य आहे. 1000 असणारे उंदर आले. त्या उंदरावर मोठ्या पोटाचा बाबा आला आणि त्यानं असणारे मोदक खाल्ले. आई तुझं नशीब मन, मलाही खातो म्हणू लागला. यशोदा आई साहेब म्हणल्या कृष्णा ज्याच्यासाठी आणले होते त्यांनी खाल्ले, काही हरकत नाही, म्हणून गुळ खोबऱ्याचा तरी नैवेद्य दाखवा म्हणून पुन्हा यशोदा आई साहेब गुळ खोबरा आणण्याकरता सदनात गेल्या. यानं पुन्हा गणपतीला दमदाटी सुरू केली. काय गणपती खायचं काय गुळ खोबरं. ही आत्ता खाल्लेली मोदक पोटात व्यवस्थित नाही, ती जाऊन व्यवस्थित करा. उचलला गणपती टाकला पोटात. यशोदा आई साहेब असणारं गुळ खोबरं घेऊन आल्या
आता ज्याला गुळ खोबरं दाखवायचा देवच गायब. दृष्टांत संपला. देवाशीच पुसे देव काय झाला हसू आले बोला. यशोदेला आता सिद्धांत आहे का, जिथं आईला मुलं कळाली नाहीत, यशोदेला आपला मुलगा देव आहे हे कळाला नाही, कैकेयीला माझ्या भरताचं प्रेम रामावर आहे हे जर कळालं असतं तर रामाला वनवासन भरताला राज्यपाठतीनं मागितला. जिथं आईला मुलं कळाली नाही तिथं तुम्हा आम्हा समाजाला संत कसे कळतील महाराज विठ्ठल. बस महाराज, संत कळणं कठीण आहे. चांगल्या संतांच्या संगतीत राहा. संगत फार महत्वाचे. एकाचा पेड्याचा व्यापार होता महाराज, खव्याचं दुकान होतं आणि रोज बाजारला जायचं. ते दुकान महाराज अंदर आलं, धंदाच होईना. मार्कंडची बरीच दूधवाली मंडळी आहे, धंदाच होईना. म्हणलं काय करावं महाराज. म्हणलं तुझं ते बसण्याचं ठिकाण कुठं आहे. म्हणला बाजूला असणार उंदराचं दुकानवाला आहे, त्याच्या शेजारी माझा धंदा आहे. हे म्हणायचे या या गोड पेढेत नंबर 1 पेढेत नंबर 1 पेढेत. ते उंदराचं औषधवालं म्हणायचं खाल्लं की मरतय खाल्लं की मरतय. हे पेढेवाले खवेवाले म्हणायचे निक्या खव्याचे पेढ्यात बाहेर 400 रुपये किलो, किलोभर घेतलं तर 250 रुपये किलो. गोड पेढेत घ्या, गोड पेढे घेत घ्या. याच संपलं की त्यानं सुरू करायचं महाराज खाल्लं की मरतय खाल्लं की मरतय. औषधवालं म्हणून आलं खाल्लं की. पेढे गोड आहेत, नंबर 1 आहेत, स्वस्त आहेत, फक्त त्यानं संगत केल्यामुळे त्याचा काय होऊ लागला. बस उभ्या आयुष्यात सगळी तरुण मंडळी चांगल्याच्या संगतीत राहा. आणि आता मोठा प्रॉब्लेम झालाय मला. माझ्या सगळ्या तरुण मंडळीला वाटाले यंदा भाव माझं नाव साजनीच्या उकान्यात. पण संग विठाल राहिलेल्याने काळजी करू नका, इमानदारनं माळकरी राहा. मला वाटू लागले जरा जरा गेल चाल पट क्या हुआ. पहिला 8 वाजे तर झोपत होतं, 4लाच उठावं लागाले म्हणला. मला तेव्हा पाण्याची कळशी भरून घेतली नाही म्हणला, घागरीला पाणी भरावं लागले म्हणला. शादी के लड्डू जो खाए उनो भी पछताए और जो नहीं खाए. अवघडे महाराज काय सांगू लागलो. कीर्तन हा कीर्तन. हा संगत संगत महत्वाचे. सगळ्या तरुण पेढा गोड आहे पण संगत त्यानं औषधाची केली म्हणून घाट्यात आलं. तशा सगळ्या तरुण मंडळींना विनंती आहे, लग्न होतील, सोयरिकी होतील, सगळं व्यवस्थित होईल. फक्त असणार व्यसनाची संगत करू नका. जी वाईट माणसं आहेत त्या वाईट माणसांच्या संगतीत राहू नका. चांगल्याच्या संगतीत राहा. चांगलं आज ना उद्या झाल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणून सगळ्यांनी असणार चांगलं राहा. आता संत असणारे आईला मुलं देव आहेत हे कळालं नाही, पण तुम्हा आम्हाला संत आहेत हे कळणं कठीण आहे. पण एकदा जर साधना करायची गरज नाही.
भावाची बंधने येणे साधती साधने. देव प्राप्तीची अनेक साधन आहेत. मग ज्ञान मार्ग असल, कर्म मार्ग असल, योग मार्ग असल, भक्ती मार्ग असल, याही साधनानं देव भेटल. पण कलियुगामध्ये ती साधनं होतील याची शाश्वती नाही. अवघ्या वाटा झाल्या अवघ्या वाटा झाल्या कलिनाडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता. ज्ञान मार्गाने उभे आयुष्यामध्ये ज्ञान मिळवण्यात गेलंय, शरीर संपलं पण देव भेटला नाही. योग मार्गाचा विचार केला, माझ्या ज्ञानोबारायाने सांगितलं, योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी धम्म धर्म. योग मार्गाने देव भेटला. भक्ती मार्ग असेल, भक्ती ते कठीण, बस या साधनानं देव भेटणार नाही. कलियुगात ही साधनं तुम्हा आम्हाला 2 तास कीर्तनात मांडी घालून बसा वाटेना, तुम्हाला म्हणणं लाव. पण एक विषय आहे महाराज, जर साधना करायची असेल तर एकदा जर मांडी घातली तर कमीत कमी 12-12 तास काही महात्मे जप करणारे. मग आता कलियुगात ती साधना होतील काय? महाराज म्हणले त्या साधनानं देव भेटल याची शाश्वती नाही. महाराजांनी दुसऱ्या चरणात सांगितलं, येणे साधती साधने. कसं आहे पहा, वेळ कमी असल्यामुळं 11:15 वाजले आणि 11:15 वाजता एक मुलगी म्हणली, आई मला लग्न करायचंय. काय म्हणली माय? वेळ कमी असल्यामुळं काशीनाथ महाराजांना सगळा जाडजोड लावला. देवबापाला सांगितलं, टेंटवाल्याला सांगितलं, सिस्टीमवाल्याला सांगितलं, गोड गायन म्हणणारी असणारी भजनी मंडळाला सांगितलं, मंडपवाला ठरला, टेंटवाला ठरला, बाजेवाला ठरला. देवबापा सुद्धा याला ठरवा, या देवबापाला बरं, देवबापाला असणार ठरवलं आणि लग्न लागलं. लग्न लागल्यानंतर आजवर होती आमची, आता झाली तुमची. आता साड्याच्या वेळेस असं बस, आता एक नातं जुळलं महाराज. आता एक नातं जोडायसाठी त्या नवरीच्या बापाला किती कुटाणा करावं लागला महाराज. आहो म्हणायचं नातं जोडलं. आता सासऱ्याचं नातं जोडायला, धीराचं नातं जोडायला, भायाचं नातं जोडायला, नंदचं नातं जोडायला एवढा खटाटोप करावं लागतं. एका खेपामध्ये सगळी नाते. तसं येणे साधती साधने, संतांचे पाय धरले की देव प्राप्ती करता दुसरी साधना करायची गरज नाही. येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. सगळ्यांनी आता प्रेमानं झालं. आता आपलं कीर्तन 2 मिनिटात बस. महाराजांनी 3ऱ्या चरणात सांगितलं, संताविना प्राप्ती नाही, आईसे वेद देती ग्वाही. देवाशिवाय असणारं संत भेटत नाहीत. कसं आहे पहा, इथं सगळे बसलेले शेतकरी आहेत महाराज. डिपूला गेल्यानंतर आपण काय टाकतो? होय भागवत महाराज, जाताव की डिपूला? खरं सांगा, जायनात? तुम्ही जाते? सावकार होऊन बसलो म्हणावं डिपूला का? डिपूला किचकॅट असतात.
आणि ते किचक्यात टाकल्यानंतर मध्ये एक सूक्ष्म तार असते महाराज. त्याला कोणता तार म्हणतात? हा, ते याची झापडी उघडली बघा. ते तसंच मला कन्फ्युज करू लागले. बारीक तार असते, ते तार खालच्या टोकाला गुंडाळला आणि वरच्या टोकाला गुंडाळला आणि जे जर टाकला तर चहूकडे असणार काय होते, लाईनचा सप्लाय होते. आणि मध्ये जर असणारा कुचकुन्या चुरचुर वाजलं आणि फटकुन्या वाजलं, माणसं काय म्हणतात, काय गेलं, फ्यूज गेला. मग फ्यूज गेला म्हणल्यावर टाकायला गेल्यावर पुन्हा नवा तार घेऊन खालच्या टोकाला आणि वरच्या टोकाला गुंडाळ आणि टाकलं काय होते, सगळीकडे असणार लाईट चालू होती. तसं असणार महाराज, खालचं टोक आहे ते तुम्ही आम्ही आहोत, वरचं टोक आहे ते शिव आहे, खालचं टोक आहे ते तुम्ही आम्ही जीव आहे. आणि या जीवाला या टोकापर्यंत नेण्याकरता जो मधला प्रवास आहे ते फ्यूज रूपी असणारे संत आहेत. ते संत या जीवाला या शिवापर्यंत नेतात. ते मधले संत संताविन प्राप्ती नाही, आई से वेद देती ग्वाही. अजून 8-10 दिवसाला एक मोठा उत्सव आहे महाराज. सगळ्यांनी जशी दिवाळी घरी साजरी करता त्या प्रकारचा सगळ्यांनी उत्सव तयार करायचा, सण साजरा करायचा. कोणता सण आहे रे पोरो? वा, 19 फेब्रुवारी येते. 19 फेब्रुवारीला सगळ्यांनी जसा पाडव्याचा सण, जसा दिवाळीचा सण साजरा करतो त्या प्रकारचा माझ्या राजांची जयंती सगळ्यांनी साजरी करा. राजा होते म्हणूनच असणार तुमची आमची आज मंदिरं असणारी सुरक्षित आहेत, आज ही असणारी सप्ती असणारी होतात. त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज आहेत. यदा कदाचित शिवाजी महाराज झाले नसते तर तुम्ही आम्ही जेवढे मुठभर हिंदू जर उरले असते तर त्यांच्या दरबारात जावं लागलं असतं. महाराज हुजूर, हमको सप्ताह मनाने का है परमिशन देव. माझी हिंदी जराशी अशी तशी, इकडून गाडी आली तिकडून गाडी आली, मै खाली राहिला. इथंच महाराज, लांब जायची गरज नाही खरं. तर प्रत्येकाने असणार खरंच हो. तुम्हाला आम्हाला विचारायला जावं लागलं असतं, आम्हाला सप्ताह करायचा आहे, आम्हाला गणपती बसवायचा आहे, आम्हाला माता बसवायची, परमिशन देचाल का? त्यांनी जर नाही म्हणलं असतं तर मुकाट्यानं असणार घरात बसावं लागलं असतं. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतय, माझ्या देवाचं नाव गाजतय, गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय, गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतय, गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजतय, गड किल्ल्याच्या गजरावर. माझ्या देवाचं नाव गाजतय, गड किल्ल्याच्या गजरावर. माझ्या राजाचं नाव गाजतय, गड किल्ल्याच्या गजरावर. माझ्या राजाचं नाव गाजतय, गड किल्ल्याच्या गजरावर. अरे एक जर शिवाजी जन्माला आला नसता, अनेक शाया होऊन गेल्या, अनेक, पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची शाही झाली नाही आणि भविष्यात होणारही नाही. अनेक राजांनी असणाऱ्या बाया नाचवल्या, पण माझ्या शिवाजी राजाला नजराण्यामध्ये असणारी बाई आली होती, तिला माय म्हणून तिची ओटी भरून असणारी परत गेली. एवढा चरित्रवान असणारा त्या ठिकाणी माझा शिवाजी राजा होता. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निजड्या छातीवर, आपल्या निजड्या छातीवर, आपल्या निजड्या छातीवर. लढले मावळ आलो राम,
राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याचं गजराव. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याचं गजराव. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याचं गजराव. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की पार्वतीपते शिव हर हर. शिवाजी जन्माला यावा वाटतो, पण आपल्या घरात नाही, लोकांच्या घरात. बाया जराचं डोसकं ध्यानात ठेवा, माझ्या बोलण्याचा राग येऊ देऊ नका. एवढीशी लेकरं जर ऐकना गेली, रडू लागली तर झटकन बाया असणार मोबाईल काढून द्याल्यात. मोबाईलच्या संगतीमध्ये लेकरं येडे व्हालेत. ध्यानात ठेवा, राग येऊ देऊ नका. आणि जरी राग आला, आपलाच पांडे आहे म्हणायचं. ध्यानात ठेवा महाराज, आता सगळ्या बाया येड्या झाल्यात. महादेवाला पाणी घालायला चालल्यात. बिलकुल जा, प्रदीप मिश्राचे उपकार आहेत. जी बाया सिरियल पाहत होत्या त्या बाया सगळ्या शिवपुराण पाहायला लागल्यात. माझं म्हणणं काही नाही, बिलकुल महादेवाची आराधना करा. भगवान शंकर सगळ्यांचं मनोरथ पूर्ण करू. पण घरच्या मालकाला जशी आवडती भक्ती, पतीची आमता अनुसरोनी पतिव्रता. तुमचं कसं व्हाले बघा. तुमचा सकाळी देवाला जाण्याचा टाइम आणि या गड्याचा दुधाला जायचा टाइम एकच आहे महाराज. यानं म्हणा अगं तोंड धुवायला चहा ठेव, तेवढ्यात हिनं म्हणाव ती सकू गेली बघा. आता तुमचं तुम्ही करून पिया, नाही तर आल्यावर ताज्या दुधाचा. कसं आहे पहा, बाहेरच्या महादेवाला बेल पाणी, घरचा महादेव हात पाय येतात. नाही कसं आहे पहा, बिलकुल हात जोडून मी तुमच्या पोरासारखा आहे, माफी मागून बोलतो. मालकाला जसं आवडल, सासू सासऱ्यांना जसं आवडल तशी असणारी सेवा करा. काल परवा एक बाई माझ्याकडे पंचांग बघायला आली. आल्यानंतर बाईनं सांगितलं, महाराज एवढा भाऊ गुणाचा होता म्हणली. जसं लग्न झाले तसं मायबापाला बरंच बघणं म्हणली. त्या सटवीनं आमच्या घराचे वाशे फिरले म्हणली. म्हणे काय झाले नेमकं? मायबापाला बरं बघणं म्हणली. हो महाराज काहीतरी सांगा. मी म्हणलो तुझे सासू सासरे कुठं आहात? ते बघा बाजूला झोपड्यात हात म्हणली. मग असं धरून हाणाव की नाही तिला? हाणाव की नाही? तू जर इकडं तुझ्या सासू सासऱ्याची उत्तम व्यवस्था केली तर तिला जशी घडेल तशी तू रोज गुलाबजाम खाऊ घालीत असेल ती शिळ्या भाकरी खाऊ घालील. पण तुला अधिकार आहे तिला म्हणण्याचा. पण आपले जर सासू सासरे विभक्त असतील, बाजूला राहत असतील आणि तिकडे जर जाऊन माहेरा जर ताव काढीत असेल, ओय
बरं नव महाराज. एका जनार्दनी संत मार्गानी संत जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. संत हे असणारे महाराज माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. जे माईला कळतं लेकराला भूक लागली चटकन असणारी स्तनाला लावते, आईला मनोगत कळतं, त्याच प्रकारचं संताला सुद्धा कळतं. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. आलेल्या भक्तांचं मनोरथ पूर्ण करतात. येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. अभंगाचा असा सरळ सरळ भावार्थ होता. अभंगाचा भावार्थ असाच असेल याची शाश्वती नाही. अनेक गुरुजन असणारे संत महात्मे याच्यावर खोलवर अभ्यास करून चिंतन मांडतील, जशी सद्गुरूनं बुद्धी दिली. मी काय कोण्या संस्थेतला विद्यार्थी नाही. आपण असा गावरानी महाराज
तर जसं असणारी सद्गुरूनं बुद्धी दिली तसं बोलण्याचा प्रयत्न केला. जमलेली असणारं गुणीजन भजनी मंडळी, बामणीकर असतील, मार्कणकर असतील, पुन्हा हिंगोलीकर असतील, झरीकर असतील, दगडगावकर असतील, सोमेश्वरकर असतील आणि गावातील असणारी काही मंडळी. झरीकर होते की हाय ते अजून गोड असणारे वाजवणारे आमचे वैभव महाराज. साऊंड सिस्टीम कुठलचं आहे? आमच्या तिकडचं का? माऊली. वा, त्या माऊलीचा आणि या माऊलीचा जोड लागला. माऊलीनं आट्टा केला काय? गोड असणारं साऊंड सिस्टीम वाजलं. जरा सप्त्याला जरासं बघत जा माऊली. लग्न कार्याला घेत जा दाबून, आपलं काही म्हणणं नाही. काय जोड आहे? असं आहे काय? गोड असणारं महाराज. आज तुमच्या गावातलं जे हे कीर्तन आहे ते यूट्यूबच्या माध्यमातून चहूकडं असणारं जाणार. आजचं जे व्हिडिओ शूट करणारे आमचे दादा माऊली यूट्यूब चॅनलचे संचालक, काय नाव दादा? गणेश चोपडे यांनी असणारं गोड असणार. आता कसं केलंय हे आता यूट्यूबला टाकल्यावर कळलं महाराज. आणि त्यांची जाण्याची व्यवस्था असणारे आमच्या ओम पाटलाकडं आणि भागवत पाटलाकडे दिली होती. केली की व्यवस्था मायच्या. आता त्यांना अजून तिथं नेऊन सोडायचं बरं, एवढ्यावर भाग ना. असं हात जोडल्यानं वैनामा. सगळ्यांना असणारं महाराज जय हरी. झालेली सेवा ग्रामदैवत मारुत्र यांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, मातापित्यांच्या चरणी, गुरुवरांच्या चरणी, अष्टादश संतांच्या चरणी आणि तुम्हा श्रोते मायबापाच्या चरणी सेवा समर्पित. एखाद्या मंडळीला वाटलं असेल महाराजांनी हा शब्द बोलायचा नव्हता, हा दृष्टांत सांगायचा नव्हता, ते माझ्या पदरचं आहे, माझं मला असणारं चुकलेलं वापस करा. आणि जे गोड वाटलं ते असणारे सद्गुरूंचे बोल म्हणून असणारे पदरात घ्या, घरी जा. सगळ्यांनी आनंदात हे देह पुन्हा नाही, गोड सगळ्यांनी आनंदामध्ये असणारं प्रापंचिक जीवन व्यक्त करा. ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.